टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्यात यावर्षी मान्सूनचं आगमन दरवर्षीच्या तुलनेत लवकर होणार आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मान्सूनपूर्व पावसाला देखील सुरुवात झालेली आहे। त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नाले सफाईच्या कामाला वेग आलेला आहे। जवळपास 50% नाली सफाई झाल्याचा दावा महानगरपालिकेच्या वतीने केला जातो आहे। दुसरीकडे 31 मार्च पर्यंत पूर्णतः अमरावती शहरातील नाले सफाई होईल असं देखील महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे। मी सध्या अमरावतीच्या काँग्रेस नगरमध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो महानगरपालिकेच्या जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी नाले सफाई केली जात आहे। अमरावती शहरामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 18 मोठे नाले आहे आणि 22 छोटे नाले आणि यामध्ये सर्वाधिक मोठा नाला म्हणून जर आपण पाहिलं तर अंबा नाल्याची ओळख आहे। अशा पद्धतीने जे आहे ते नाल्यातील गाळ बाहेर काढला जातो आणि नाल्याच्या काठावर टाकला जातो, परंतु हा गाळ कुठेही बाहेर ठिकाणी नेत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे पाऊस आला की पुन्हा हा गाळ जो आहे तो याच नाल्यामध्ये जातो आणि पाणी जे आहे ते बाहेर येत असल्याचं नागरिक म्हणतात। आपल्या सोबत काही नागरिक आहे, ज्येष्ठ नागरिक आहे या भागातले। काका काय सांगणार, नाले सफाई महानगरपालिकेच्या वतीने सुरू आहे, नुकतीच आयुक्तांनी देखील पाहणी केलेली आहे, तुम्ही या नाले सफाईवर समाधानी आहात का? नाही, दरवर्षी नाल्याची साफसफाई करतात पण गाळ नाल्याच्याच भागात जमा होतो। तो दरवर्षी म्हणजे 40 वर्षापासून मी तरी पाहिलं नाही की या नाल्यातला उपसलेला गाळ काढून दुसरीकडे नेला। तोच गाळ पावसाळ्यामध्ये पुराच्या पाण्याबरोबर आणखी खाली जातो आणि वारंवार तो खर्च होतो महानगरपालिकेचा। तसंच आमच्या इथे जो हा वर्दळीचा रस्ता आहे फ्रेजरपुऱ्यापासून तर मेटेच्या घरापर्यंत तो रस्ता एवढा वर्दळीचा आहे। 11 वाजतापासून कलेक्टर ऑफिसपासून तर दस्तूरनगरपर्यंत। पण त्याबद्दल आम्ही अनेकदा आपलं बोबडे सर म्हणजे महानगरपालिका झोन नंबर 3 मधले त्यांना अनेकदा लेखी तक्रारी दिल्या, पण त्यांनी मागच्या वेळी त्यांनी आम्हाला सांगितलं 8 दिवसात तुमचे पूर्ण। आम्ही म्हटलं नवीन रस्ता करू नका पण गड्डे जे आहे कमीत कमी ते बुजवून द्या, जेणेकरून नागरिकांना जाताना वाहनं काढताना त्रास होणार नाही। एवढाले मोठे मोठे गड्डे पडले आहे की कमीत कमी 500 गड्डे आहे या काँग्रेस नगर ते आपला हा बरोबर आहे। रस्त्याची समस्या देखील आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहे। काका काय सांगणार, महानगरपालिकेच्या वतीने नाली सफाई सुरू आहे, तुम्ही समाधानी आहेत का? काकांचं म्हणणं आहे की हा गाळ इथेच टाकला जातो आणि पाऊस आला की पुन्हा हा गाळ त्या नाल्यामध्ये जातो आणि नाला बुजतो। आम्ही सामान्य या घाणीमुळे पुढे मच्छरा त्रास होतो, आम्हाला घाणीमुळे जनतेला त्रास होतो आहे। त्याच्यामुळे रोगराईमुळे बरेच प्रकार लोकांना जाणते आहे। त्यामुळे नालाचं पुन्हा साफसफाई केली पुन्हा पाणी वाहून जाईल आणि पाणी साचणार नाही, त्यामुळे मच्छरा त्रास कमी होईल। तसं या भागामध्ये डुकरं आहे, बाकी जनावर फिरतं, त्यामुळे ते घाणीतलं पूर्ण रस्त्यावर येते, त्यामुळे थोडंसं जनतेला त्रास होते। आमची नम्र विनंती आहे की बाबा नाले पूर्ण साफसफाई केल्यानंतर हा पुन्हा गाळ घेऊन जावा जेणेकरून पाणी वाहू शकेल, पुन्हा मच्छर किंवा बाकी घाण होणार नाही। धन्यवाद। नक्कीच आपल्यासोबत आणखी काका आहेत। दादा काय सांगणार, हा गाळ असाच पडला राहता म्हणतात इथे? हा मागच्या 10 वर्षापासून 10 ते 15 वर्षाच्या पासून हा याच्यामध्ये ही माती काढतात आणि याच्यामध्ये जसा पहिला पाऊस आला त्याच्यामध्ये पूर्ण ग्रीनरी तयार होते, त्याच्यामुळे एवढे मच्छर होते। मागच्या वेळेस माझ्या मुलालाही डेंग्यू झाला होता। इथे एवढ्या प्रमाणात डेंग्यूची साथ निघते दरवेळेस हो, आणि हे वरच्यावर यांनी हे साफ करतात, एवढा मोठा डिझेल आपलं वाया होते, वेस्ट जाते। हे साफ करून नेक्स्ट टाईममध्ये त्या तो गाळा बाहेर नेला पाहिजे आणि दरवर्षी अशी योजना ठेवली पाहिजे 10 ट्रक याच्यासोबत असले पाहिजे, म्हणजे कम से कम तोच गाळ काढणे आणि तोच ट्रकमध्ये टाकणे आणि विल्हेवाट लावणे आणि 10 ट्रक हा दरवेळेस कम से कम त्यातून माती तर निघाली पाहिजे। अशा प्रकारे हा कार्यक्रम चालू आहे, कमीत कमी 15, 20, 30 पासून असंच चालू आहे। जेव्हापासून बांधला याच्यातली माती नाही काढली, या भागाची माती त्या भागाला, त्या भागाची माती या भागाला, आणि पहिल्या पूरमध्ये हे सगळं पाणी जसं तसं नाले सफाईचा खर्च वाया जातो सर्वसामान्य अमरावतीकरांचा। हो, फक्त ते दिसायला दिसते तुमचं की बा इथं काम होऊन राहिलं, बाकी अदरवाईज ते असं आहे। मुद्दा महत्त्वाचा आहे, आपण बघू शकतो नाले सफाई केली जात आहे असं सांगितलं जातं, परंतु हा जो गाळ आहे हा नाल्याच्या काठावर टाकला जातो। जेव्हा नाल्याला मोठा पूर येतो तेव्हा त्या पुराच्या प्रवाहामध्ये संपूर्ण गाळ जो आहे तो पुन्हा या नाल्यामध्ये जातो आणि नाला बुजतो। त्यामुळे या भागामध्ये
रोगराईचं सावट जे आहे ते या नाल्यामुळं होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे जेव्हा नालेसफाई केली जाते तेव्हा ट्रकच्या माध्यमातून संपूर्ण गाळ जो आहे तो बाहेर नेऊन टाकला पाहिजे, जेणेकरून पुन्हा हा नाला बुजणार नाही असं या भागातल्या नागरिकांचं म्हणणं आहे। दरवर्षी जर आपण पाहिलं तर कोट्यावधी रुपये खर्च स्वच्छतेवर अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं केलं जातं। नालेसफाईच्या स्वच्छतेवर उपसण्यावर खर्च केला जातो, परंतु गाळ तिथेच पडून राहिल्याने नालेसफाईला अर्थ नाही असं अमरावतीकरांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।